तर ह्या आकाशातल्या चंद्राकडे बघत ह्या शांत थंड वातावरणात आपण निघालो आहोत एक मस्त सनराईज बघायला. आज आपण चाललो आहोत आंध्रा बॅकवॉटर डॅमकडे, जो पुण्यापासून साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी बरोबर 6 वाजता देहूमधून आपण निघालो आहोत आणि सध्या एका छोट्या गावामध्ये पोचलो आहोत. या प्रवासाची साथीदार आहे आपली नीलपरी, म्हणजेच ॲक्सेस 125, मायलेज 50 ते 55 आणि राईड एकदम स्मूथ. सकाळची थंड हवा, रिकामे रस्ते आणि बाईकवरची राईड वेगळाच फील देते. इकडे येण्यासाठी 2 रूट आहेत, एक पुणे लोणावळा हायवेने आणि दुसरा जो मला मॅपवर शॉर्टकट दिसला आणि ऑब्व्हियसली आपण शॉर्टकटच निवडला. आता जाता जाता आपण आलो आहोत तळेगाव MIDCमध्ये. काही वर्षापूर्वी इथं खूप सुंदर झाडझुडपं होती, एकदम नैसर्गिक जागा होती. मग एक कंपनी आली, मग दुसरी, मग तिसरी आणि हळूहळू सगळं बदललं गेलं. आज इथं कंपन्यांचं एक मोठं जंगलच तयार झालं आहे. जिथं आधी झाडं होती तिथं आता मोठमोठे प्लॉट्स उभे आहेत. सकाळी लवकर इथं कामाची हालचाल चालू होते. कोणी सायकलवर, कोणी बाईकवर, कोणी बसने कामाला जाताना दिसतंय. सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक अनेक भागातून लोक इथं येतात आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भविष्यासाठी मेहनत करताना दिसतात. आणि खरं सांगायचं तर त्या प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी स्टोरी असते आणि त्यातलाच मी सुद्धा एक आहे, कारण मी पण MIDCमध्ये काम केलं आहे. म्हणून ही जागा बघितली की थोडं आपलंसं वाटतं आणि थोडं इमोशनल कनेक्ट येतो. आता पुढे येताना हा शॉर्टकट घेतल्यामुळे आपल्याला कच्चा रस्ता लागला आहे. रस्ता फारसा चांगला नाही, माती सैल आहे आणि टायर घसरतो आहे. म्हणून कॅमेरामॅन मागेच उतरला आणि मी एकटाच गाडी चालवत पुढे जातो आहे आणि तो मागून चालत चालत येतो आहे. कॅमेरामॅन मागेच आहे, थोडं फनी आहे आणि थोडं स्ट्रगल पण असंच तर असतं व्लॉग. थोडं 5-10 मिनिट लेट झालं आहे, पण चला पुढे जाऊया. आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आलो आहे, त्यामुळे डॅममध्ये पाणी थोडं कमी आहे, तरीही व्ह्यू मस्त आहेत. आणि आता आपण आपल्या मेन स्पॉटकडे चाललो आहोत. पोचलो आहोत बेलाज गावामध्ये. पण सूर्योदय झालेला आहे. आपण थोडे लेट झालो आहे. सूर्यदेव कोणासाठी थांबत नाहीत, आपणच त्यांच्या वेळेनुसार चालायचं असतं. पण जेव्हा गावात आलो तेव्हा सगळंच बदललं. थंडगार हवा, पक्ष्यांचा आवाज आणि एकदम शांत वातावरण. लहान लहान घरं, मातीचे रस्ते, घरासमोर बसलेले आजोबा, चुलीचा धूर, सकाळची तयारी. कोणी दूध काढत होतं, कोणी शेतीकडे निघालेलं. लहान मुलं अजून झोपेत होती, तर काही जण आधीच कामाला गेलेले. शहरात आपण वेळेच्या मागे पळतो, पण इथे लोक वेळेसोबत जगतात. साधं जीवन, पण मनाला शांत करणारे वाईब. आणि शेवटी आम्ही पोचलो आपल्या लोकेशनवर, आंध्रा बॅकवॉटर डॅमवर. थोडं चालत वर आलो आणि 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 हा व्ह्यू बघितला की सगळं वर्थ वाटलं. पाण्यात पाय सोडून बसलो आता. लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतील, त्याचं सगळं टेन्शन पाण्यात सोडून दिलं आहे. सगळे निगेटिव्ह थॉट, सगळं टेन्शन, सगळं इथेच सोडून दिलं आहे. आता डोकं एकदम शांत आहे. हो, आम्ही जस्ट 10 मिनिट लेट झालो. जर हायवेने आलो असतो तर कदाचित सनराईज पकडला असता. हा कच्चा रस्ता घेतल्यामुळे एक 10-15 मिनटं उशीर झाला आणि तो मोमेंट मिस झाला. पण तरीही हे सगळं बघून मन खरंच प्रसन्न झालं आहे आणि मी नक्कीच पुन्हा इथे येणार तो परफेक्ट सनराईज बघायला. तुम्ही पण जर पुण्याजवळच्या आणि एखादी शांत जागा शोधत असाल तर नक्की या बेलाज गावाजवळील आंध्रा बॅकवॉटरला या. आता वेळ झाली आहे सकाळचे 8 वाजायची आणि आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला.
पुन्हा आपल्या नीलपरीसोबत मनात पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आणि सगळे विचार, वाईट विचार मागे सोडून. इथे वेळ पुढे जातो पण मन मात्र थांबून जातं. मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन जागेसोबत, नवीन सनराईजसोबत. तोपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.